भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात एनसीपीच्या रुपाली पाटील मैदानात शनिवार वाड्यामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन। कुलकर्णींना कायदा समजत नसेल तर समजावून सांगू असं म्हणत लगावला टोला। उद्धव ठाकरे घेणार 25 ऑक्टोबरला मुंबईमध्ये उपशाचा प्रमुखांचा मेळावा। राज ठाकरेंनंतर 2 मतदार याद्यांमधील घोळाबाबत ठाकरे करणार मार्गदर्शन। मला बदनाम करण्याचा खूप प्रयत्न झाला, मात्र त्यापेक्षा अधिक लोकप्रिय झालो। आमदार धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका। धाराशिवच्या परंड्यामध्ये एकाच घरामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या 37 मतदारांची नोंद। हे घर शिंदेंच्या माजी नगरसेवकाचं घर असल्याचा स्थानिक लोकांचा गंभीर आरोप। आता बातमी बघूया नाशिकमधून। नाशिकमध्ये शिवसेना उभाटाने भाजपाला जोरदार धक्का दिलेला आहे। भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांचे पती हेमंत गायकवाड शिवसेना ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरती पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। तर आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रवेश शिवसेना ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। दरम्यान यावेळेला बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावरती प्रहार केलाय। नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही। तो वर त्याचा वर करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात। आता हा प्रवाह सुरू झालेला आहे। आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरात सकट आपण पकडलेली आहे। आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत, कारण कोणालाच हुकुमशाही नकोय। भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका, हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय। दरम्यान उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत आणि त्या येत्या 25 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। तर राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हा मेळावा बोलवलेला आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंना टोला लगावलेला आहे। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलेलं होतं, मात्र आता मनोमिलन या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला राज आणि उद्धव ठाकरेंना लगावलाय। अंबरनाथमधील एका कार्यक्रमात शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश निंदाला अस्वस्थ करतो। वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आले, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली। आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतोय। दरम्यान नरकासुरासंदर्भात एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात काय टीका झाली बघूया। अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं। त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय। मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय।
नरकासुराचं मूळ स्थान गुवाहाटी. त्याच्यामुळे हे जे नरकासूर इकडले आहे, जे गुवाहाटीला जाऊन पूजा करतात त्या नरकासुराची, बरं का, तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना. आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही. आमच्या कोणाच्या पोटात छातीत काही दुखत नाही. आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत. पण आज त्यांची जयंती आहे. आज एकनाथ शिंदेची जयंती आहे. गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित. नरकासूर हा उगम पावला गुवाहाटीमधून. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. मात्र बाळासाहेब जिवंत असताना ते एकत्र आले नाहीत. आता मात्र सत्तेसाठी दोन भाऊ एकत्र आलेत अशी टीका रवी राणांनी केलेली आहे. त्यांचे राजकीय सोंग असल्याची टीका रवी राणा यांनी केली आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे ही बाळासाहेबांची इच्छा होती. आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट यात नाही आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये बाळासाहेब. पण ज्या बाळासाहेबांनी हिंदू विचाराला पुढे नेऊन काम केलं, त्यांची मनापासून एकत्र होती. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे. पण बाळासाहेब नसताना हे एकत्र आले नाही. आता खऱ्या अर्थानं मजबुरीने आज एकत्र त्यांना यावं लागलं सत्तेसाठी. मला असं वाटतं की जसं प्रॉपर्टीच्या हिस्से वाटण्यासाठी काही भाऊ एकत्र येतात, तसे राजकीय पुढे शिकण्यासाठी, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत. आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा राज ठाकरे पसंत करत नव्हते. एवढी त्यांच्यामध्ये कटुता होती, एवढी वेगळ्या दिशेनं त्यांचा प्रवाह चालला होता की वेगवेगळे पक्ष त्यांनी स्थापन केले. आणि आज अचानक एवढं प्रेम काय? फक्त सत्तेसाठी. म्हणून कुठल्याही प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. एक हाती सत्ता भाजपची, भाजपचा महापौर होईल, याच्यात काही शंका नाही आहे. हे राज ठाकरे उद्धव ठाकरे सोंग संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. इलेक्शनचे खूप अगोदर आले असते. बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते. पण आज जे एकत्रित येत आहे, घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले हैं उजाला करने. तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय तर महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार. पुढच्या बातमीकडे वळूया. ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद निवडणूक असो, आपण हलक्यात घेत नाही. माझी आणि ताईंची याबाबत एकदा चर्चा झालेली आहे. मला खात्री आहे, विश्वास आहे, या निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला आहे. गावातल्या आपल्या सहकार्याची गावची निवडणूक सुद्धा कधी आपण हलक्यात घेतली नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आपण या ठिकाणी हलक्यात घेणार नाही. माझी आणि ताईंची आता महायुतीचं सरकार एकत्र आहे. याबाबत एकदा चर्चा झालेली आहे. जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्यापेक्षा जास्त परमेश्वरानं लोकप्रिय केलं असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय. मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. शेवटी नियतीला काय मान्य असत. आपली जर साफ मन असेल तर नियती सुद्धा आपल्या सोबत राहते. मी हे कायम म्हणतो. जेवढं बदनाम करायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त न बोलता परमेश्वराने लोकप्रिय मंत्री नसता. पुढची महत्वाची बातमी. बुलढाणा जिल्ह्यातील राज्यव्यापी शेतकरी परिषदेमध्ये बच्चू कडूंनी वादग्रस्त विधान केलेलं आहे. आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका असं वक्तव्य त्यांनी केलंय. एवढ्यावरच ते थांबले नाही तर स्वतःला मारण्यापेक्षा आमदाराच्या घरासमोर जाऊन विवस्त्र होऊन बसा, अंगावरती कपडे ठेवू नका, रोज आमदाराच्या घरासमोर जाऊन लघुशंका करा असं विधान बच्चू कडू यांनी केलेलं आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलताना संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्रावर फिरलोय आणि जर आपला कापूस 3,000 विका लागला तर काय कराल तुम्ही?
सगळे शांत आत्महत्या करून लागा गांडू धंदा लावलाय. अरे तू मलापेक्षा एखाद्याने मारून टाक ना. एखादा आमदार तरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. पण हे जातं मरतंय. जाऊन बसलं तरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं. काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही का? हे हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतो सरकार. मग हे काम बच्चूकडूनही करावं ना. शेतकऱ्याला आणखी ना तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा. एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय. शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का आता? ही पद्धत असते का काही? सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच. शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करावा, मग तुम्ही करा ना. शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा.